काय एकदम सीन आहे ना, जरा एक नंबर. आधी कॅमेरामधून समजते का नाही तेवढा नाही समजत मला, पण जे आपण बघतो समोर तर एकदम एक नंबर आहे. राधे राधे. निधीवनची माहिती तुम्हाला मी देत जाते थोड्याच वेळात. असं हातात घेऊन ब्लॉक करायला लागते काय शोनो? पेरू खाते तू? दे त्यांना पण दे, पेरू दे दे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता उठलो ना आम्ही सकाळी. आता रिक्षा बघतो इथं जावाला पॉईंट फिरायचा तेवढं फिरायला. आणि धुका बघा किती पडला आहे, पूर्ण 11 सेल्सिअस टेम्परेचर आहे वाटतं. पूर्ण धुका एकदम आहे ना, थंडी भरपूर आहे आली इथं. तर पहिला बघू वृंदावन आता एक्सप्लोर करायचा आजचा दिवस पूर्ण. तर आज बघू प्रेम मंदिर, इस्कॉन टेम्पल, महावैष्णोदेवी मंदिर, बाकी बिहारी आणि निधीवन हे पूर्ण आम्ही कंप्लीट करणार आहोत आजच्या दिवशी. आणि बघा रिक्षा करतो म्हणजे रिक्षा वरती चढवतो का भाई, अंगावर चढवतो काय बोलू. रिक्षा इथून करता वाली आम्ही, बघू किती पैसे घेतात ते आता इथून ठरवतो डायरेक्ट ना. चला रिक्षा फायनल डन आहे बा. या 2 केल्या, ही एक आहे आपली न एक आहे आपली. पहिला कुठं आहे पॉईंट? मला तर पहिला निधीवनला जायचं आहे किंवा आपला इस्कॉन टेम्पल, दोघांपैकी एक असेल. बघूया जिथं जाल तिथं पहिला तुम्हाला पूर्ण डिटेल्स देतो कसं आहे तो. निधीवन वाटतं आपल्या संध्याकाळी बंद होते लवकर, तर पहिला आम्ही निधीवनला जाणार आहोत. इथून रिक्षा त्या आम्ही पूर्ण दिवसासाठी घेतल्या. पर रिक्षा 1000 रुपयांनी केले, म्हणजे 2000 दिवसाचा म्हणजे हे केलं. आम्ही टोटल 17 माणसं आहो ना. चला निघता होता. 1 मिनट. अरे क्या अटक गया क्या? चला राधे राधे. हे राधे. चला हे सकाळचं बघतं किती वाजलं, 9:15 वाजल्यापासून ट्रॅफिक बघा, फुल ट्रॅफिक आहे इथं. चला आता उतरलो आम्ही निधीवनला. चला बघायला चला. काय शोनो कुठं आलो आपण? निधीवनला. आता निधीवन पण तुम्हाला दाखवतो कसं आहे तो. सकाळचेच यायचं, सकाळी उलटा मस्त आहे बघायला. संध्याकाळी बंद होते लवकरच हा, म्हणजे संध्याकाळी एंट्री पण नाही कोणाला देत. म्हणून सकाळी या किंवा दुपारी या आणि बघून दुसरं दर्शन घ्या. त्यामुळे आम्ही सुरुवात पण आपण निधीवनमधूनच केली. मागं बाकी बिहारी मंदिर आहे वाटतं. आता आम्ही पहिला निधीवन बघून येतो, तो पुढं आहे तो. इथून रस्ता आहे सरळ निधीवनला जायला. रस्ता बघा असा आहे इथून, असं म्हणजे छोटे छोटे गल्ल्या येतात. वेगळाच वाटतं एकदम. आलो निधीवनच्या एंट्रीला आता इथंच. मला हे बघा मोठी एकदम कमानच आहे एंट्रीलाच. आणि इथं शॉपिंगला पण भरपूर आहे बघा. तुम्हाला काय पाहिजे असेल तर इथून शॉपिंग करू शकता. आणि पुढचा माल बघा एकदम कडक ना, पुरा धुका आहे, पुरा धुका एकदम. त्याला दाखवते तुम्हाला पुढे. हा बघा देत जाते थोड्याच वेळात. काय एकदम सीन आहे ना, जरा एक नंबर. आधी कॅमेरामधून समजते का नाही तेवढा नाही समजत मला, पण जे आपण बघतो समोर तर एकदम एक नंबर आहे. इथं भाई माकडात आमच्या रिक्षा ड्रायव्हरने आधीच सांगितलेलं कॅमेरा चष्मे वगैरे सर्व बॅग वगैरे सांभाळून. आणि भरपूर माकडं इथं. आणि बघा भरपूरच आहेत, इकडून तिकडून नुसतं धावतात ते. मागं कुठलं मंदिर होतं, यो मेन आपला एंट्री आहे निधीवनची. मागं मंदिर होतं तो अजून खोल ओपन नव्हता आला, तर या दुसऱ्या तिथूनच लेप घेऊन एक आपला एंट्री आहे इथूनच निधीवनला जायची. आतमध्ये निधीवनला आतमध्ये एंट्री मारले बरोबर. इथं साईडला चप्पल स्टँड आहे, इथं चप्पल काढून बघा इकडूनच समोरच आपला निधीवनला जायचं आहे. हा बघा ही इथून एंट्री आहे, इथून आपला आतमध्ये जायचं. सगळीकडं माकडा. कॅमेरा आली मला परत खाली घ्यायला लागला एकदम. पटकन हातातून घेऊन जायचा. हा बघा निधीवन आहे.
राधे राधे. निधीवनची माहिती तुम्हाला मी देत जाते थोड्याच वेळात. कुठली पण झाडाची वेली बघायला ते असं म्हणजे एखाद एक गुंतलेलंच होतं म्हणजे अशा. निधीवन सांगायचं बोला म्हणजे इथं संध्याकाळच्या नंतर कोणलाच एंट्री नाही कोणलाच इथं. तर निधीवन बघून आम्ही निघालो बाहेर. आता झालो बाकी बिहारी मंदिर बघायला. हा बघा मगाशी आम्ही इथूनच चालत गेलेलो, परत त्याच रस्त्याने वापस चालून कारण आमची रिक्षा पण तिथंच आहे. तर आता इस्कॉन टेम्पलला आलो ना आम्ही. मगाशी इथं गेलेलो आम्ही बाकी बिहारी मंदिरला. जास्त गर्दी होती तर बोलू नको, बारीक पोरं आहेत आपल्यासोबत तो नको बोलू. तिथूनच फिरलो, लांबशी पाया पडला न बोलू चला बोलू ना. आता आलो इस्कॉन टेम्पलला आलून आणि बारीक पोरं आपल्या फॅमिलीच्या सोबत ट्रॅव्हल करणं बोला म्हणजे लई चॅलेंजिंग आहे. तरी पण माझ्या पद्धतीने जेवढा होते तेवढा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. आणि चला आता भेटूया, तुम्हाला दाखवते इस्कॉन टेम्पल कसं आहे तो. तर आता आम्ही चारधामला आलो आहे इस्कॉन टेम्पल बघून. हा बघा मस्त आहे वैष्णोदेवी मंदिर सेम. तो पण मस्त मोठा होता इस्कॉन टेम्पल. हा पण चारधाम मंदिर एकदम मोठाच आहे. तर लास्टचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, वैष्णोदेवी चारधाम तिथं दर्शन करून आम्ही आलेलो. मी जास्त ब्लॉग नाही केला कारण पोरगी हातामध्ये होती ना. सांभलाचा बोला म्हणजे भरपूर हालत खराब जितका माझ्याशी होते तेवढा मी दाखवते तुम्हाला. आता आम्ही चाललो होतो प्रेम मंदिरला. हा बघा हा आपला प्रेम मंदिरचा रस्ता आहे. आता रिक्षामधून उतरलो, रिक्षावाल्याने आपलं फक्त 10 रुपये शीटने घेतलं. दुसरी अजून माणसं आमची मागं आहेत त्यांना घेऊन येईल तो. बघा मस्त वाटते कारण रात्री बघायला एकदम लायटिंग वगैरे असतं ना, तर प्रेम मंदिर बघायला मस्त वाटते. आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही दुपारी पण येऊ, उद्या जर जमला तर नक्की नाही, पण संध्याकाळचं आता आम्ही अवतो करून घेतो कारण आमच्या हॉटेलच्या जवळच आहे म्हणून लास्टला एकदम पॉईंट ठेवलेला आम्ही सर्वांनी. बघा सर्वांनी आमचे इकडच्या बायकांनी सर्वांनी घागरा वगैरे घातलेला. मी पण हे घातलेला, आम्ही पण पोरांनी हे घातलेलं आपलं कुर्तं वगैरे घातलेलं. मग काढून ठेवलं. आता तेवढा नाही चांगलं वाटलं म्हणून ठेवलं, मी घातलाच नाही, तसंच ठेवला. दुसऱ्यांनी घातलं. आपला तो सकाळचा आहे, तो सगळा आयटम आहे. हे बघा इकडे बघा ही एंट्री आहे. इथून सरळ जायचं आहे प्रेम मंदिरला डायरेक्ट. न लाईटी चालू झाल्यावर एकदम मस्तच वाटेल. जेवढा होईल तेवढा माझ्याने मी दाखव. हो 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 इथंच टाईम जाईल आपलं, 1.5-2 तास जातील इथं आपलं. येताना आता जेवाचं हॉटेल आम्ही इथूनच बघूनच ठेवलं आहे प्रेम मंदिरच्या बाहेरचा. हा बघा नंतर येताना इथूनच जेवूनच जाऊ आम्ही. हात बी काय बघ सोन म्हणजे बघ. नाही साहेब पोचलो प्रेम मंदिरला. बघा नाही टिकलं लावणारं लय हैराण करताना बारकी पोरा. हा पोचलो इथं आम्ही. हा बघा एंट्रीवरच प्रेम मंदिरच्या. आता आतमध्ये जातो. लाईन आहे भरपूर. बघा लाईन किती मोठी आहे.
हे बघा लाईन, भरपूर लाईन आहे. मला तर वाटतं अजून इथून पण 1-2 तास जातील आम्हाला. आरामात 2 तास तर जातीलच प्रेम मंदिर बघायला. हे बघा असं हातात घेऊन ब्लॉक करायला लागते काय सोनू? पेरू खाते तू? दे त्यांना पण, दे पेरू दे. दे राधे राधे. आता हळू लाईटी लगायचं चालू आले. आता लाईट शो पण चालू होईल तर तुम्हाला तुला तो दाखवील. तो पण एकदम मस्त वाटते. आता खालून आपण बघितलं आहे. आता तेव्हा ते साईडला आता इथून एंट्री आहे वरती जावं का समोरच्या साईडून. तर परफेक्ट आपण टाईमवर चालू आहे. आता लाईट शो चालू होईल थोड्या वेळातच. आता इथे 5:30 का 6 वाजायला आलं झाले. कालोख पण होईल मला तर वाटते. तर मग परफेक्ट टाईमला हवं आपण लाईट शो बघायला आलो. परफेक्ट दाखव तुम्हाला थोड्या वेळातच. संध्याकाळी जाम गर्दी होते इथं. मंदिर बघायला फुल पब्लिक येते. न वाटते पण मस्त इथं एकदम. हे मंदिराच्या वरती जायला चप्पल काढायला लागतात. तर मंदिराच्या साईडला ते बघा या साईडला चप्पल स्टँड आहे. तर इथं चप्पल काढून आम्ही वरती जातो परत. तो वर्षी तुम्हाला दाखवतो एक पूर्ण कसा दिसतोय तो प्रेम मंदिर. चपला गेली तिथं जमा बॅगेमध्ये ठेवून. आता चालू बघा प्रेम मंदिरच्या आगा एंट्रीलाच आहे इथून. चला फटाफट वरती जाऊन तुम्हाला दाखवते. एकदम मस्त लाइटिंगचा शो आहे. कडक वाटते एकदम. वाईबच वेगळी आहे तर एकदम मस्त वाटते. तर झाला आमचा आता प्रेम मंदिर बघून. आता आम्ही निघतो. थंडी एक हे आहे बरं आहे का, थंडी जरा कमी झाली हल्ली. नाही तर थंडी असती तर टोप्या परत घालायला लागल्या. साहेब बघा पब्लिक किती येते बघा. ती एंट्री साहेब बघितली ना पूर्ण जाम आहे एंट्री. बाजूचीच एक्झिट आहे. तर तिथून आता चप्पल आमच्या ठेवलेलं आहे ते स्टँडवरती घेते ते आणि बाहेर निघतो. आणि थोडासा काहीतरी आता खावायला लागेल. भूक लागली हल्ली. चला निघतो आता आपण. एकदम मस्त लाइटिंग बिटिंग वाटले. आणि खाली चालायला मार्बल आहे ना पूर्ण. एकदम थंडगार आहे. एकदम थंड वाटते. पाय एकदम बर्फावर कसा चालते तसा वाटतंय सेम. लाइटिंग एकदम मस्त वाटते. एकदम मॉल पण एकदम मस्त आहे इथं. आणि मंदिर पण भारी आहे. या नक्की. आणि फक्त संध्याकाळी गर्दी जाम असं कारण लाईट शो बघायला आहे ना जाम पब्लिक येते. दुपारी मला वाटतं आलं ना सकाळी म्हणजे सकाळी आलात ना तर मला वाटतं पब्लिक कमी असेल इथं. संध्याकाळी सगळे येतात इथं जास्त करून. तर जेवण बिवून आलो आम्ही हॉटेलमध्ये आलो आता. आणि ब्लॉग एंड करायची आठवणच नाही राहिली कारण आज भरपूर दमून गेलो. पोरीला घेऊन सर्व फॅमिलीसोबत इकडे तिकडे करून फिरून पूर्ण दमून गेलो. तर व्हिडिओ एंड करायची आठवणच लागली. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्या. जाम झोप आली मला. आता जाऊन झोपते मी गप. चला बाय.